पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज। आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, आनंदनाथ महाराज। महाराजांचा काही कौल देतील, काही ना काहीतरी मार्ग सुचवतील महाराज। त्यांच्याच हातात आहे आता सगळं। मलाही तसंच वाटतं। परिस्थिती पुढे हात टेकायची वेळ येते तेव्हा महाराजांच्या पादुकांसमोर डोकं टेकवावं। तोच एक आधार आहे आपल्याला आता। हा, तसं वाईटातही चांगलं आहेच की। तुम्हालाच दिसू शकतं बाई वाईटात चांगलं, मला तर काही सुचतच नाहीये। तर नंदिनी सुनीलला भेटल्या त्या दृष्टीने त्या विचार करतायत, ते चांगलंच म्हणायचं की। खरं सांगू का, मला तर आता असं झालंय, जेव्हा प्रत्यक्ष घडेल तेव्हा खरं। आशा सोडण्यासारखा पराभव नाही दुसरा। पराभव असं नाही हो, पण काही अर्थ आहे का? म्हणजे 3 मुलांची लग्न केली आपण 2च मुलांची लग्न केली। हो, पण इतका त्रास कधी नाही झाला बाई। चालायचंच, हाताची 5 बोटं सारखी नसतात। तिच्या मनात काय याचा पत्ताच लागत नाही बाई। पोरकी पोर आहे बिचारी, बिथरली असेल आणि त्यांना मनोहरराव संकेत देतात वगैरे, हे आपल्याला जरी विचित्र वाटलं असेल तरी तो त्यांचा आधार असू शकतो। पण खरंच असं असेल का हो? का नाही असणार? आपण म्हणतोच ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे। त्यांचं त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि त्या सुनील बद्दल मनात आढी आहे। या सगळ्याचं मिश्रण बनून त्यांना असं स्वप्न पडणं आणि त्या स्वप्नात मनोहररावांनी त्यांना सुनीलशी लग्न करू नको असं सांगणं, यात मला तरी अवघड असं काही वाटत नाही। मला ना आता नंदिनीचा जरा रागच यायला लागलाय बाई। तुमच्या धाकट्या सुनेचं वचन लक्षात ठेवा। कुठलं? क्षमा केल्यानं गोष्टी सोप्या होतात। माझी धाकटी सून, तुमची कोणीच नाही का? ठरेल ते। कोण ठरवणार? काळ। अजून कसा आला नाही हिचा फोन? म्हणाली होती करते म्हणून, करेल का आजच? कसं सांगू मी तिला की तिला हवं ते सगळं मी तयार ठेवलंय? फोन करावा का उर्मिला? नको नको, पण तिचं सरप्राईज घालवण्यात मजा नाही। त्यापेक्षा वाटच बघूया, उद्या हे डॉक्टर यायचेत घरी। काय करावं? सांगावं का विद्याधरला सगळं खरं खरं? गरज नसताना सगळ्या टेस्ट करत बसायचं? स्वस्त आहेत का टेस्ट तरी हल्ली? नाहीतरी आता आदिती म्हणतेय की सगळं नीट आहे, तिला सरप्राईज वगैरे द्यायचंय, म्हणजे सगळं नीटच दिसतंय। काय करू? मला वाटतं आदितीशी बोलावं मोकळेपणाने। अक्का, पेन आहे का ग तुझ्याकडे? ए, मी काय शाळेत जाते का माझ्याकडे पेन असायला? अगं सहज विचारलं मी, चिडतेस का एवढी? कशाला हवा का तुला पेन? मी ना अक्का ठरवलंय, वहीमध्ये 1 कोटी वेळा राम नामाचा जप लिहायचा, त्याने मन शांत राहतं म्हणे। हा, वही मिळालीये मला, पण पेन नाही मिळालं। काय गे भवानी, दिवे लागण्याची वेळ झाली ना, अशी आंघोळ करतात का? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आंघोळ केली नाहीये मी, हातपाय धुतलेत फक्त। ओरडतेस कशाला? तू ओरडलीस आधी माझ्यावर। ए, मी ओरडते म्हणून काय झालं? तू काय माझ्या अंगावर ओरडायला पाहिजेस? सोड, मी काय सारख्या वेळाचे आहोत का?
नंदे नंदे पेन आहे का ग तुझ्याकडे? नंदे बहिरी बिरी झालीस का ग तू? काय विचारलं मी तुला? तुझ्याकडे पेन आहे का? पेन काय मी गळ्यात घालून फिरते का? दिसत नाही का? नाही येते नंदे अहो तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की हे सगळं मी माझ्या मनानं केलंय? तू तुझ्या मनाने केलंस किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून केलं याला महत्व नाही. तू केलंस एवढं पुरे आहे. चूक होते ना माणसाकडनं. मग शिक्षा भोगावी माणसानं. किती काळ? शिक्षेसाठी माझ्याकडे वेळापत्रक नाही. अहो घरच्या सगळ्यांनी सोडलंय ना आता हे. मी सोडत नाही. मला सोडाल पण. अहो अहो कुठे जाताय? सांगायला मी तुला बांधील नाही अगं. एवढं काय झालंय हो? मलाच विचारतेस? लाज नाही वाटत तुला? ती नंदिनी बोलली ते ऐकू नाही आलं की कळलं नाही तुला? मूर्ख आहे ती. आणि तू काय आहेस? ती म्हणते ते तुम्हाला अजून खरं वाटतंय का? मग त्यात चूक काय? ती या घरासाठी परकी होती. तिनं या घराशी लबाडी करणं आणि तू या घराची दादांची फसवणूक करणं यात काहीच फरक दिसत नाही का तुला? थोरल्या सुनेचा मान व्हावा होता. आधी थोरली सून म्हणून घेण्याची पात्रता निर्माण करावी माणसानं. अहो मान हवा यांना. हॅलो. हॅलो आजी, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे ग, पण बरं झालं तू फोन केलास. मी तुझ्या फोनचीच वाट बघत होते. का? अगं ते फोटोग्राफ्स आणि मॅरेज सर्टिफिकेट आलाय माझ्या हातात. आता कसं करूया आपण? तुम्ही कोणाबरोबर तरी पाठवू शकता का? हो पाठवू शकते ना. माझी सून आहे ना, ती येईल तुमच्याकडे. म्हणजे उर्मीची आई? हो. नको, त्यांच्या बरोबर नको. मीच बघते दुसरं कोणी आहे का आणि फोन करते तुम्हाला परत. हो चालेल. बरं आदिती, हाच नंबर आहे ना ग तुझा? हा नाही, हा आमच्याकडे ती नंदिनी आहे ना, तिचा नंबर आहे. ओ हा सेव्ह नको करू का मग? नको नको, मी पाठवते माझा नंबर तुम्हाला. हो माझा फोन पाण्यात पडला म्हणून बंद आहे. बरं. आणि हो तुमच्याकडे खूप फोटो आहेत ना कोर्टातले? म्हणजे जेवढे होते ते सगळे पाठवते. हा, तुमची खूप मदत झाली मला. अगं काय, उलट आमच्या उर्मीसाठीच ना तू हे सगळं करतेय. मीच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्स. ठीक आहे, ठेवू फोन? हो पण कळव बरं का. हो आजी. अगं आदिती, मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं अगं. कशाबद्दल? उर्मीबद्दल. ते आपण नंतर बोलूयात. आत्ता जरा गडबडीत आहे. तुमच्याकडचं सामान कसं आणता येईल याचा विचार करते. उद्या परवा बोलूयात आपण, चालेल ना? हो हो अगं चालेल, तुझं सगळं होऊ दे. मग ठेवते. बरं बरं, गुड नाईट. हां गुड नाईट. हॅलो. माफ करा, थोडा त्रास देतेय तुम्हाला. नाही, तुमच्या फोनचा त्रास झाला तरी चालेल मला. तुमचं कोणी पुण्याहून येणार आहे का? पुण्यावरून? का? उर्मीच्या घरून काही सामान आणायचं होतं. हा, एक मित्र येतोय. मग ते आणतील का? अच्छा, ते बर्थडे सरप्राईज का? फारच मनावर घेतलंय तुम्ही ते. मी एकदा मनावर घेतलेली गोष्ट सोडत नाही. चांगलंय. मग तुम्ही सांगाल का तुमच्या मित्राला आणायला? सांगतो. आणि मला फोन कराल ना? करतो. ठेवते. झालं? काय? एवढंच बोलायचं होतं. आणखी काय बोलणार? आपल्याबद्दल. जरा कामात आहे मी आता. ओके ठीक आहे. मी वाट बघीन तुमच्या फोनची. हो मी करतो फोन. बाय. ठेवते. वासू, अरे काय काय चाललंय तुझं? हा, किती वेळ झाला, मी केव्हाची फोन करते तुला. तू तू फोन कशाला ऑफ ठेवलायस? हा, आणि काय समजायचं मी? ही काय पद्धत आहे वागायची? हा, मुळात न सांगता जायची गरज काय होती तुला? माई दोनदा येऊन गेल्या जेवणासाठी बोलवायला.
त्यांना काय सांगायचं मी? ते आधीच विचार एवढ्या काळजीत आहेत, तू आणखीन किती. सॉरी. असं सॉरी बोलून होतं का सगळं? सॉरी. कुठे गेला होता? असंच जरा डोकं थंड करायला. झालं का मग? बर्फ झालाय. मग आता? आता काय, निखारापाशी आलोय. गप्प बसा, अजिबात लाडात येऊ नकोस तू. अरे म्हणलं ना सॉरी. आणि काय आहे? काय म्हणजे? साड्या आहेत. साड्या? कोणासाठी? रस्त्यावरच्या बायकांसाठी. हा. वासू, या एवढ्या कशाला? ते माई वाळवण घालते ना त्याच्यासाठी. गप रे. कशा आहेत? खूप छान आहे. रंग? तो पण आवडला. वासू, अरे पण काय गरज होती ना? कारण मी संस्कृतचा प्राध्यापक झालोय. ठरलं का? उर्मी, मी तुला सांगितलंय. केव्हापासून? आता या पुढच्या आठवड्यापासून. आणि ट्रान्सलेशन? ते सुरूच आहे. वासू. उर्मी, आय एम सॉरी. मी असा एकटाच भटकायला गेलो म्हणून. पण मला ना असह्य झालं होतं. म्हणजे आपलं असं काही आयुष्य राहिलंच नव्हतं. आपण कशाला या नको त्या गोष्टींचा विचार करत होतो. म्हणजे मला माझं काम आहे, तुला तुझा पुढचा अभ्यास आहे, शिक्षण आहे, करिअर आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. मला ना बरं वाटलं मी एकटा जाऊन आलो. क्लॅरिटी आली. आणि आता यानंतर नंदिनीचा विषय माझ्यासाठी संपलाय. आपण भलं, आपलं काम भलं आणि आपलं घर भलं. नंदिनीचा विचार करायचा नाही आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलंय. वासू, विचार चांगला आहे तुझा, पण मग मला आता आपल्यामध्ये हा पण नकोय. अरे पण ही साडी नेसून दाखव ना. आत्ता? आत्ता लगेच. बर, आले नेसून. सांगू का अक्काला का नको? सांगितलं नाही तर नंदीची मस्ती सहन करावी लागेल. आणि सांगितलं तर अक्काचा राग. पण बास झालं, डोक्यावरून पाणी गेलंय आता. सांगायलाच पाहिजे अक्काला. काय आता नंदिनीचं मी मगापासून म्हणते तसंच करूया का ग शक्य आपण? हा, तुला पटते का ग माझं म्हणणं? काय ग शक्य? ए शक्य, अगं काय बैरी झाली आहेस का? मी मगापासून तुला सांगते ते तुला काय कळते का? डोक्यावरून चाललंय काय? काय ग? म्हणजे मी मगापासून काय मूर्खासारखीच बोलतेय का? नाही, मी ऐकलं नाही ग. तेच ते, तू ऐकलं नाहीस, ती ऐकत नाही. मी मूर्ख ना, मला नाही काम ना धंदा. अक्का, मला तुला काहीतरी सांगायचंय ग. ते तू मला काहीतरी सांगणार होतीस. काय झालं? काय? उर्मी मागे माहेरी गेली होती ना. तिचं काय झालं आता आणखी? नाही, तिचं काही नाही. तेव्हा एकदा मध्यरात्री मी पुनर्वसूच्या खोलीत नंदिनीला बघितलं. काय पाहतोय? काय? बायकोला. आणि साडी? बायको पुढे साडी काय? सांग ना रे, कशी दिसते? तुला सगळं छान दिसतं. खरंच सांगतोस? वासू, खरंच. जेवण व्हायची आता अजून? माझं पोट भरलंय. अरे काहीतरीच काय? आज जेवण नाही. वासू, सोड ना. सॉरी, माझी बायको आहे. वासू प्लीज, जाऊ दे ना. आता कुठेही नाही जायचंस तू. मी जिजींना साडी दाखवून येते. नंतर. अरे म्हणजे? आधी मला तर बघू दे. चल. कुठे? वासू, माई येतील. काही माई येत नाही, मी नाही घाबरत कोणाला. माई?
मी आलेच, जीजींना साडी दाखवून येते. या मूर्खाने अजून फोन का नाही केला? हा सुनील म्हणजे ना भरवशाच्या म्हशीला टोणगा आहे. नवीन साडी का? तू जिंकलीस म्हणून? मी काय जिंकले? चित्रीकरण करण्याची कल्पना तुझीच होती ना ग? तू कुमुद वहिनींसोबत असं करायला नको होतंस. तो फोनही तुझाच होता, म्हणजे डोकंही तुझंच असणार. त्याने आता काय फरक पडतो? ची गरज नव्हती. सत्य समजण्यासाठी तोच एक उपाय होता. एवढी सत्यप्रेमी आहेस का ग तू? तुझा उपहास कळतोय मला. सत्याची कासे वाटतं तुला? मला टोमणे मारून जर तुला बरं वाटत असेल तर ठीक आहे. सगळं सतत सत्य वागतेस आणि बोलतेस का ग तू? माझं तसं म्हणणं नाहीये. पण तसं असलं पाहिजे ना. नक्की तुला काय म्हणायचंय? लागतं ग उर्मी, मनाला खूप लागतं. कुमुद वहिनींचा संसार मोडला असता. तू तुझ्या संसाराकडे बघ. माझ्या सासरच्यांचं सुख हे पण माझ्या संसारातच येतं. एवढी उडू नकोस. सगळे खेळ नशिबाचे असतात. कधी नशिबाचे पासे पलटतील हे सांगता येत नाही. मी नशीब मानत नाही नंदिनी. देव तरी मानतेस का? तू मानतेस ना? मला ना तुझी युक्ती कळली आहे. तुला उत्तर द्यायचं नसेल की बरोबर प्रश्न विचारतेस. तुला खूप प्रश्न पडतात. उत्तर देणारच नाहीयेस का? तुझ्या काहीच कामाची नाहीये ती. मी सहज विचारले. तुला सांगायचे नसतील तर नको सांगूस. मला ना कधी कधी भीती वाटते तुझी नंदिनी. कधी कधी मलाही माझी भीती वाटते. तू खूप हुशार आहेस. अगं तुझ्या एवढी नाही नंदिनी, अगदी मनापासून सांगते मी. तुझी ही हुशारी कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी वापरलीस ना तर अनेक लोकांचं कल्याण करशील तू. ठरवलंय मी ते आता. काय? कल्याण करायचंय मला लोकांचं. कसं? सत्याची कास धरून. मला कळलं नाही तू काय म्हणतेस ते. कळेल तुला. नंदिनी, आपण मागचं सगळं सोडून देऊयात का? मला नाही जमत ते. म्हणजे मला मागचं सगळं काढायला आवडतं. अगं वेळ जातो माझा चांगला त्यात. मला काय तुझ्यासारखा संसार नाहीये सुखाचा करायला. मग किमान मागचं काढून काहीतरी विरंगुळा शोधते मी त्याच्यात. ते मागचं सगळं सोडलं तर आयुष्यात जगण्यासारखं उरणार काय माझ्याकडे? सांग ना. तू काय बोलतेस ते मला नाही कळतंय. आज नाही कळणार. म्हणजे? कधीतरी कळेल, जेव्हा आपण दोघी एका पानावर असू. सत्याच्या. मी तुला सांगणारच होते अक्का, पण खूप घाबरले ग. म्हटलं तुला कळलं तर सालटी काढशील तिची, म्हणून नाही सांगितलं. आणि अक्का, ह्यात माझा काही दोष नाही. आणि नंतर नंदी पण म्हणाली अक्काला सांगू नकोस म्हणून मी आणि नंदी. काय गे भवानी, तू त्या पुनर्वसूच्या खोलीत गेली होतीस शेण खायला? हत्या. हो नक्की. आणि PhDचे मी बघतोच आहे. ओके आपण चालेल, आपण बघूयात कसं वर्कआउट होतंय ते. हां हो सर, नक्की. गुड नाईट. बाय. काय ग, काय झालं? जीजीला साडी आवडली नाही का? नाही आवडली? त्यांना दाखवलीच नाही. का? आता काय झालं? मधूनच परत आले. तुझा चेहरा असा का झालाय? अगं बोल ना.
वासू, नंदिनी आता मनात टूक धरून बसणार आहे. म्हणजे तिचं बोलणं फार निगेटिव्ह वाटतंय मला. ती अख्खीच निगेटिव्ह आहे. तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? ते आपल्याबद्दल आहे असं मला वाटतंय. उर्मी, आता आपण ठरवलंय ना तिचा फार विचार करायचा नाही. नकोय ती आयुष्यात आता. आपल्याला नकोय म्हणून ती जाणार नाही ना. हे बघ उर्मी, माझ्या आयुष्यात नाहीये ती आता. आणि तूही तिचा विचार करू नकोस. आपल्याला खूप काही आहे करण्यासारखं. असू, तिला काहीतरी कळलं असेल का रे? कशावरून? कशावरून असं नाही रे, पण मला वाटतंय असं. उर्मी, हे बघ, या घरात आपल्याबद्दल फक्त जिजीला माहिती. आणि जिजीचा प्राण गेला तरी ती कोणालाही सांगणार नाही. मला माहिती आहे रे, पण सुनील कशाला सांगेल तिला काही? नाही, ती भेटते ना आता त्याला. मला नाही वाटत सुनील असं काही करेल. तू ना आता उगाच भलत्या सलत्या कल्पना करायला लागलीस. असं काही होणार नाहीये उर्मी. तू आता उगाच विचार करत बसू नकोस. बघ, तिच्याबद्दल आपण बोललो ना तरी आपल्या दोघांचाही मूड जातो. म्हणून म्हटलं की तिचा विषय काढायचाच नाही. नुसतं नको. दुसरी साडी नेसून दाखव मला, बघू तरी कशी दिसते ते. ते लक्ष आहे. हा, आलेच.